सध्या अत्यंत पवित्र असा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना सुरू आहे. हिंदू धर्मात या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हा महिना थेट भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात केलेल्या छोट्याशा सेवेचं आणि दानाचं फळ कोट्यवधीपतीने मिळते. पण या पवित्र महिन्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत आणि सगळ्यात महत्त्वाचं घरात अखंड धन, धान्य आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला काही अशा वस्तू असतात त्या चुकूनही कोणालाच द्यायच्या नसतात. अधिक महिन्यात काय करावे, काय टाळावे, त्याचबरोबर या संदर्भाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. अधिक मासाला मलमास असेही म्हणतात, पण भगवान विष्णूंनी याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले आहे. त्यामुळे या महिन्यात भक्ती आणि साधनेला खूप महत्त्व आहे. या महिन्यात खालील गोष्टी आवर्जून कराव्यात. त्यामध्ये या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची आराधना करावी. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र किंवा भागवत कथेचं श्रवण करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. जर ते शक्य नसेल तर घरातच आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. तसेच या महिन्यात दीपदान करणे खूप मोठे महत्त्वाचे असते. देवघरात किंवा तुळशीजवळ अखंड दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. अधिक महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33 अनारसे, 33 सुवर्ण किंवा 33 तांब्याचे दिवे, 33 फळे ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान करावेत. या महिन्यात लग्न कार्य, मुंज, साखरपुडा, गृहप्रवेश यासारखी मोठी मंगल कार्य केली जात नाही. नवीन घर खरेदी करणे, नवीन गाडी घेणे किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे या गोष्टी सहसा टाळल्या जातात. या संपूर्ण महिन्यात मद्यपान, मांसाहार, कांदा, लसूण यासारख्या तामसिक आहार घेणे पूर्णपणे टाळावे. पूर्ण सात्विक जीवन जगावे. कोणाशीही वाद घालू नये, कोणाचा अपमान करू नये आणि मुख्य म्हणजे खोटे बोलणे टाळावे. या अधिक महिन्यात रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुळशीला प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून माता लक्ष्मीला स्थिर लक्ष्मीसाठी प्रार्थना करावी. दर गुरुवारी किंवा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर दक्षिणायुक्त शंखाने दूध आणि पाण्याचा अभिषेक करावा. अधिक महिन्यात गाईला हिरवा चारा किंवा गोड पोळी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पितृदोष आणि इतर ग्रहांचे दोष दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे. या महिन्यात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. हा पुरुषोत्तम महिना आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जरी आपण काही उपाय केले तर याचे आपल्याला खूप चांगले फळ जे आहे तर ते मिळत असते. तुम्हाला माहितीच आहे की जसं शास्त्रामध्ये या महिन्यात काय दान करावे याचे नियम आहेत, तसेच काही कडक नियम, काय दान करू नये किंवा कोणत्या वस्तू घराबाहेर जाऊ देऊ नयेत याचेही नियम आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अधिक मास संपेपर्यंत म्हणजेच हा महिना चालू असेपर्यंत तुम्ही नकळत किंवा ओळखीच्या खातर अशा 5 वस्तू इतरांना देतात त्या चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नसतात. आता याच संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या वस्तू चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही किंवा कोणाकडनंही आपल्याला या वस्तूच्या आहेत तर त्या घ्यायच्या नाही आहेत. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आणि दानधर्माला 100 पटीने जास्त महत्त्व असते. पण तुम्हाला माहीत आहे की जसं काय दान करावं याचे नियम आहेत, तसेच काही वस्तू या महिन्यात चुकूनही कोणाला देऊ नयेत याचे सुद्धा आपल्या धर्मामध्ये नियम जे आहेत तर ते सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. बघा, सर्वात पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे घरातील मुख्य अन्न किंवा तांदूळ आणि पीठ. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळची वेळी किंवा रात्रीची वेळी तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ किंवा पीठ कोणालाही उसने किंवा दान म्हणून देऊ नका. तांदूळ हा चंद्राशी आणि अन्नाचा संबंध माता अन्नपूर्णेशी असतो. अधिक महिन्यात संध्याकाळी अन्नदान केल्याने घरातील बरकत कमी होते असं मानलं जातं. पुढचं जी वस्तू आहे ते म्हणजे वापरलेले किंवा जुने कपडे काही विशिष्ट व्यक्तींना. दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यात आपण दान करतो, पण स्वतःचे वापरलेले, फाटलेले किंवा मळालेले कपडे कोणालाही दान करू नका. जर तुम्हाला कपडे दान करायचे असतील तर नवीन किंवा स्वच्छ कपडे घ्या. जुने फाटलेले कपडे दिल्याने तुमचा शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि आर्थिक चणचण भासू शकते. तिसरी वस्तू आहे ते म्हणजे मीठ. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे. ज्योतिषशास्त्रात मिठाचा संबंध थेट
राहू केतूशी आणि चंद्राशी जोडला जातो. विशेषतः सूर्यास्तानंतर संध्याकाळनंतर शेजाऱ्यांना किंवा कोणालाही मीठ उसने देऊ नका. यामुळे घरातील सुखशांती निघून जाते आणि वादविवाद वाढतात. चौथी जी वस्तू आहे ते म्हणजे चाकू, कात्री, सुरी, ज्या धारदार वस्तू असतात त्या. अधिक महिन्यात कोणालाही चाकू, कात्री किंवा सुरी यासारखे वस्तू भेट देऊ नका किंवा उसने घेऊ नका. यामुळे नात्यांमध्ये कटुता येते आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. पाचवी जी वस्तू आहे ते म्हणजे झाडू. आता बघा, अधिक महिन्यात चुकूनही आपल्या घरातील झाडू कोणाला वापरण्यास देऊ नका किंवा दान करू नका. यामुळे घरातील लक्ष्मी आणि ऐश्वर्य दुसऱ्याच्या घरी चालले जाते. त्यानंतरचे एक महत्त्वाची टीप म्हणजे अधिक महिन्यात तुम्ही काय द्यावं, तर या महिन्यात तांब्याचे भांडे, गूळ, तूप, अनारसे किंवा धार्मिक पुस्तके दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहतो. या अधिक महिन्यात तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्री हरी, जय श्री कृष्ण.